हा जल्लोष आहे नवीन सुरुवातीचा। स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांनी गावात पहिल्यांदाच मुलींच्या शिक्षणासाठी पहिली लाल परी धावली आहे। आणि या बसचं स्वागत गावानं कसं केलं तर ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत। या गावात नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वाघाडी परतूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव। या गावात शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण नसल्यामुळे इथल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागायचं। पण बाहेर पडायचं कसं? गावात वेळेवर एसटी बसच नव्हती। खाजगी वाहनांची वाट बघणं, तासनतास एसटी स्टँडवर थांबणं किंवा उन्हातान्हात किलोमीटर पायी चालणं हा वाघाडीच्या विद्यार्थिनींचा रोजचा दिनक्रम बनलेला। अनेकदा वेळेवर वाहतूक न मिळाल्यामुळे मुलांची शाळा सुटायची तर पालकांच्या मनात त्यांच्या सुरक्षेची भीती सतत असायची। अनेक हुशार मुलींना तर या वाहतुकीच्या त्रासामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। अखेर गावकऱ्यांचा आणि विद्यार्थिनींचा हा पाठपुरावा कामी आला। गावकऱ्यांच्या सततच्या मागणीला यश आलं आणि एसटी महामंडळानं विशेषतः मुलींसाठी बस सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। आणि मग काय, जशी ती लालपरी वळणावर दिसली तसा संपूर्ण वाघाडी गावात एकच जल्लोष झाला। गावात बस दाखल होताच गावकऱ्यांनी तिचं स्वागत एखाद्या सणासारखं केलं। बसवर गुलाबाच्या फुलांची उधळण करण्यात आली, चालकाचा आणि वाहकाचा सत्कार झाला आणि ढोल ताशांच्या तालावर संपूर्ण गाव थिरकलं। कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। बसमध्ये बसल्यानंतर मुलींच्या आनंदाला उधाण आलं होतं। आता वेळ वाचणार, प्रवास सुरक्षित होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं शिक्षण आता थांबणार नाही, हीच भावना प्रत्येकीच्या मनात होती। आम्हाला रोज खूप त्रास व्हायचा, बस नसल्यामुळं वेळेवर शाळेत पोहोचता येत नव्हतं, पण आज बस सुरू झाली आहे। आता आम्ही रोज वेळेवर शाळेत जाऊ आणि मन लावून शिकू, अशी प्रतिक्रिया या तरुणींनी दिली आहे, विद्यार्थिनींनी दिली आहे। वाघाडीच्या या लालपरीनं फक्त एक एसटीचा प्रवास सुरू केला नाहीये, तर गावातील शेकडो मुलींच्या स्वप्नांना नवी झेप दिली आहे। रस्त्यांच्या आणि वाहतुकीच्या अडचणींवर मात करत वाघाडीच्या लेकी आता शिक्षणाची नवी शिखरं सर करतील यात शंका नाही। जालन्याहून सुयोग खर्डेकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।